प्रूव्ह दॅट लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. तर आपण लेफ्ट हँड साईडपासून सुरुवात करू. LHS काय होईल? साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा. आता हे याची आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर याच्या खाली आपल्याला काय घ्यावं लागेल? 1 घ्यावं लागेल. आता आपल्याला काय करायचं आहे? याची ॲडिशन करायची आहे. तर डिनॉमिनेटर कसं आहे? डिफरंट, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 1 इंटू कॉस थिटा म्हणजे कॉस थिटा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू साइन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हा काय? ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा आहे फॉर्म्युला. म्हणजे आपण याच्या खाली काय लिहू शकतो? 1 लिहू शकतो. अपॉन आता खाली राहिलं कॉस थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय होते? सेक थिटा. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा आणि राईट हँड साईडला काय? सेक थिटा. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. इज इक्वल टू राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड प्रूव्ह. प्रूव्ह करायचं आहे. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. तर आपण लेफ्ट हँड साईडपासून सुरुवात करू. LHS काय दिली आहे? LHS कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय? सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा आयडेंटिटीचा टीटीचा फॉर्म्युला आहे ट्रिग्नॉमेट्रीच्या. म्हणजे काय होईल? कॉस स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होईल? सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा इथे इंटू घ्यावं लागेल. आता साईन कॉसमध्ये आणावं लागेल. तर हा कॉस स्क्वेअर थिटामध्ये आहे. सेक स्क्वेअर थिटा म्हणजे सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा. तर सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे इथे लिहावं लागेल कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आता हे कॉस स्क्वेअर थिटा न्यूमरेटरमध्ये आहे आणि हा कॉस स्क्वेअर थिटा डिनॉमिनेटरमध्ये आहे. तर हे काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे याचा आन्सर किती येईल? 1. आणि राईट हँड साईडला काय आहे? 1 इज इक्वल टू राईट हँड साईड. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. प्रूव्ह झालं. प्रॉब्लेम 3 प्रूव्ह लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. तर आपल्याला सगळं साईन आणि कॉसमध्ये आणायचं असते. तर हे साईनमध्ये आहे. तर आपण काय करू? राईट हँड साईड इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड प्रूव्ह करू. तर पहिले लिहू आपण राईट हँड साईड. RHS इज इक्वल टू काय? सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता सेक थिटाचा फॉर्म्युला काय आहे? 1 अपॉन कॉस थिटा. आणि टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता डिनॉमिनेटर कसं आहे? सेम आहे. म्हणजे खाली काय राहील? कॉस थिटा आणि वर राहील 1 मायनस साइन थिटा. ठीक आहे. परंतु आपल्याला आन्सर रूटमध्ये पाहिजे. तर मग इथे आपल्याला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? स्क्वेअर रूट आणि 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा
तर स्क्वेअर पण करावं लागेल आणि स्क्वेअर रूट पण करावं लागेल. स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर आपल्याला हे मिळेल. तर आता बघा इथे काय होईल, रूट आणला पण आता काय करावं लागेल, रूटमध्ये 1 मायनस साइन थिटाचा होल स्क्वेअर, 1 मायनस साइन थिटाचा होल स्क्वेअर आणि इथे कॉस स्क्वेअर थिटा होईल, कॉस स्क्वेअर थिटा. आता आपल्याला ॲन्सर साईनमध्ये पाहिजे तर कॉसला कशामध्ये आणावं लागेल, साईनमध्ये. आणि फॉर्म्युला काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर आता बघा या साईनला इकडे नेलं तर काय होईल, राईट हँड साईडला तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा होईल. म्हणजे कसं लिहावं लागेल, 1 मायनस साइन थिटाचा होल स्क्वेअर आणि इथे कसं लिहावं लागेल, कॉस स्क्वेअर थिटाला या साइन स्क्वेअर थिटाला इकडे नेलं तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आणि आता इथे काय होईल, 1 मायनस साइन थिटाचा होल स्क्वेअर आहे म्हणजे याला 2 वेळा लिहिता येईल, 1 मायनस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा होल स्क्वेअर आहे. आणि इथे याला आपण 1चा स्क्वेअर घेऊ शकतो. 1चा स्क्वेअर घेतलं तर काय होईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे 1 प्लस साइन थिटा, 1 प्लस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा. आता 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा काय होऊन जाईल, कॅन्सल होईल. आणि आता आपल्याला काय मिळत आहे, रूटमध्ये वर मिळत आहे 1 मायनस साइन थिटा आणि इथे मिळत आहे 1 प्लस साइन थिटा. आणि हीच आपली कोणती आहे, लेफ्ट हँड साईड आहे जी आपल्याला प्रूव्ह करायची होती, इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड. तर आपण लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. प्रॉब्लेम 4 आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. तर आपण सुरुवात करू लेफ्ट हँड साईडपासून. पहिल्या ब्रॅकेटमध्ये सेक थिटा मायनस कॉस थिटा आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा. तर सॉल्व करताना आपल्याला काय करावं लागते, पहिले साईन कॉसमध्ये आणावं लागते. तर सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा, सेक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा मायनस कॉस थिटाला असंच ठेवावं लागेल कॉस थिटा. आणि कॉट थिटाचा फॉर्म्युला काय आहे, कॉस थिटा अपॉन साइन थिटा, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. आणि टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता काय करावं लागेल, या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. तर याच्या खाली डिनॉमिनेटर नाही आहे तर किती लिहावं लागेल, 1. आता काय होईल, डिनॉमिनेटर डिफरंट आहे तर यांचं मल्टिप्लिकेशन आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 1 इंटू कॉस थिटा, कॉस थिटा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 1 1 मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय होईल, इथे पण डिनॉमिनेटर वेगळं आहे, डिफरंट आहे म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर साइन थिटा इंटू कॉस थिटा, यांचं मल्टिप्लिकेशन साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा, साइन स्क्वेअर थिटा. ब्रॅकेट कंप्लीट. आता बघा इथे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तर बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1.
तर आता याच्यातला कॉस स्क्वेअर थिटा राईट हँड साईडला नेला तर काय होईल मायनस, म्हणजे साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होईल साईन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू इथे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होईल 1. फॉर्म्युला आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, म्हणजे याच्या जागेवर येईल 1 अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. आता इथे बघा साइन थीटा आहे आणि इथे साइन स्क्वेअर थीटा, म्हणजे साइन थीटा 2 वेळा आहे तर स्क्वेअर सोबत कॅन्सल होऊन जाईल. साइन थीटा स्क्वेअर सोबत तर एक साइन थीटा उरेल इथे, म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा. आता बघा आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, टॅन थीटा आणि सेक थीटा. तर साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे काय होते टेन थीटा टॅन थीटा, आणि 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे काय होते सेक थीटा. तर टॅन थीटा अपॉन कॉस थीटाच्या जागेवर आपण काय लिहू शकतो, साइन थीटा अपॉन कॉस थीटाच्या जागेवर लिहू शकतो टॅन थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटाच्या जागेवर लिहू शकतो सेक थीटा. ठीक आहे, आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं, म्हणजेच लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, आणि हे प्रूव्ह झालं. प्रॉब्लेम 5 प्रूव्ह करायचं आहे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. तर आपण लेफ्ट हँड साईडपासून सुरुवात करू. LHS काय लिहिलं आहे कॉट थीटा प्लस टॅन थीटा, कॉट थीटा प्लस टॅन थीटा. आता कॉट थीटाचा फॉर्म्युला काय आहे कॉस थीटा अपॉन साइन थीटा, कॉस थीटा अपॉन साइन थीटा, आणि टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता आपल्याला याची काय करायची आहे ॲडिशन करायची आहे. तर डिनॉमिनेटर कसं आहे डिफरंट आहे, डिनॉमिनेटर डिफरंट आहे तर यांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर साइन थीटा इंटू कॉस थीटा, खाली काय होईल साइन थीटा इंटू कॉस थीटा, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा. आता बघा वर फॉर्म्युला तयार झाला कोणता साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, म्हणजे आता आपल्याला इथे 1 लिहावं लागेल अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे कोसेक थीटा आणि सेक थीटा. तर 1 अपॉन साइन थीटा म्हणजे कोसेक थीटा होते आणि 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे सेक थीटा होते. तर आता 1 अपॉन साइन थीटा म्हणजे आपण काय लिहू कोसेक थीटा इंटू 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे सेक थीटा. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं इज इक्वल टू राईट हँड साईड, आणि हे प्रूव्ह झालं.